खासदार साहेबांनी मला इकडे यायच्या आधीच सांगितले 10 वाजलेत म्हणून. भारत माता की. खूप वेळेपासून आपण सर्वजण बसलेलो आहोत म्हणून कसं बेंबीच्या डेठापासून जर जय आलं तर खूप छान वाटणार आहे. भारत माता की. आज परभणी हिंगोली जिल्ह्याचे सुपुत्र ज्यांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या सोबत कुठलंही पद त्यांच्या आयुष्यामध्ये मिळालं तरी त्या पदाचा कधीही गर्व न करता मीही सर्वसामान्यच आहे ह्याच भावनेतून समाजाच्या आपल्या लोकांच्या सेवा करण्याचा जो मानस ठेवला आणि आज भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाकडनं त्यांच्या ह्या कामाची दखल घेत त्यांना ह्या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये राज्यसभा सदस्य म्हणून संधी मिळाली. ते आपल्या आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आदरणीय रामराव वडकुते साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेल्या त्यांच्या सुविद्य पत्नी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुरेशरावजी वडपुळकर साहेब, मंचावर उपस्थित आपले खासदार आदरणीय जाधव साहेब, उपस्थित आदरणीय सुरेश दादा, आदरणीय तुकारामजी रेंगे पाटील, आदरणीय डॉक्टर मधुसूदन केंद्रे साहेब, उपस्थित संतोष भाऊ, डॉक्टर नावंदर साहेब, मंचावर उपस्थित हरिभाऊ शेळके, लक्ष्मणजी मुंडे, संजयजी कावडे, नानासाहेबजी राऊत, नारायणजी पिसाळ, राजेशजी नागरे, रामरावजी हुळगुंडे, मंचावर उपस्थित सर्वच मंडळी, ह्या कार्यक्रमाच्या आयोजन समितीमध्ये परभणी जिल्ह्यातील सर्वच वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन जो आयोजन या ठिकाणी सुंदर असं केलेलं आहे, तेही ह्या समितीतील सत्कार समितीतील सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व वडकुते साहेबांवरती प्रेम करणारे आणि त्यांचा खऱ्या अर्थाने भव्य दिव्य असा सत्कार आपल्या जिल्ह्यामध्ये व्हावा आणि तो आपल्या उपस्थितीने या ठिकाणी होत आहे. ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्वजण, खरं तर माझ्या पूर्वीच सगळ्यांनी त्यांच्या भाषणातून सर्व काही सांगितलेलं आहे. सुरेश दादांनी सांगितलं, आमची दिदी, दादा मी पदानी जरी मोठी झालेली आहे तर तुम्हा सगळ्यांसाठी तुमची लेख म्हणून ह्या जिल्ह्यासाठी नेहमीच मी प्रत्येकाच्या आज्ञा किंवा प्रत्येकाला विचारून, केंद्रे साहेबाला माहिती आहे, खासदार साहेबाला माहिती आहे, वरपुगड साहेबाला माहिती आहे की या ठिकाणी माझ्या पक्षाचे नेतृत्व ज्या पद्धतीने सूचना करतं त्याच पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करते. पण मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांना आपली लेख पालकमंत्री झाली म्हणून वेगळंच कौतुक आणि वेगळाच गर्व आपल्या सगळ्यांच्या कडून नेहमीच व्यक्त होत असताना मी बघत असते. आणि आज ह्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने सगळ्यांनी भाषणं केली, खासदार साहेबांनी सुद्धा खंत व्यक्त केली. परंतु खासदार साहेब, मी एक कार्यकर्ती म्हणून पालकमंत्री जरी असली तरी सुद्धा कार्यकर्ती म्हणून काम करणारी कार्यकर्ती आहे. आणि अजितदादा आज नाहीत आपल्या सगळ्यांच्या समोर, पण सगळ्यांच्या समोर सांगायला मला काही त्यामध्ये कमीपणा नाही. दादांनी आखून दिलेल्या महायुतीचा फॉर्म्युला पाळायचा म्हणून आपल्यावरती जरी अन्याय झाला तरी यापुढे होणार नाही असा शब्द आपल्याला देते. कारण की सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या की खासदार साहेब पण मंत्रिमंडळात पाहायला मिळतील, भाजपमध्ये येतील का सेनेमध्ये येतील, हाही एक सगळ्या चर्चेचा विषय आहे. पण मला माहिती आहे की खासदार साहेब नेहमीच आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी चांगल्या कामाच्या सोबत नेहमीच आहेत, हा विश्वास मला आहे. आणि नेहमीच त्यांनी तो बोलून दाखवलेला आहे त्यांच्या बोलण्यातून, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा बैठकीतून. म्हणून सगळ्यांचा एकच विचार आहे की आपला जिल्हा जो महाराष्ट्रामध्ये खालून दुसऱ्या तिसऱ्या नंबरचा आहे तो कसा वर आला पाहिजे. आणि पालकमंत्री पद आपल्या जिल्ह्याला लाभलेलं आहे, त्याचा फायदा घेत आपण सर्वांनी एकत्र येऊन चांगलं जिल्ह्याच्या लोकांसाठी काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे, हाच सर्व वडीलधाऱ्या मंडळींचा या ठिकाणी मानस आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या सोबत. आणि दादा, महानगरपालिकेच्या निवडणुकीला जरी आपल्याला काही त्रास झाला असेल माझ्या गाडीच्यामुळे, परंतु कार्यकर्ते आहे, पालकमंत्री आहे, मी त्यांना किती वेळा सांगते की तुम्ही घरी जा बाबा. कारण की त्यातले 2-3 आमचे जे एस्कॉर्टिंगची टीम होती
ती माझे कार्यपद्धत बघून निघून गेली की आम्हाला शुगर अजून झालेली नाही, दीदीसोबत राहिले की शुगर चालू, BP चालू होईल, दीदीचं काय खाण्याचा नेम नाही ना, कधी किती वाजता घरी जाईल हिचा नेम नाही, म्हणून 2-3 वेळा बदली करून गेली. परंतु त्यांना त्यांचं ड्युटी करायची आहे. मला भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती म्हणून या ठिकाणी जे जे माझ्यावरती जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडायची आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या विचारांचं काम या ठिकाणी उभं करण्याची जबाबदारी होती आणि ती आहे आणि ती मी सातत्याने पार पाडत आहे. आज प्रत्येकजण आपापल्या या ठिकाणी प्रत्येकजण वेगवेगळ्या पक्षातले आहे, प्रत्येकाने आपापले अनुभव वडकुते साहेबांच्या बद्दलचे सांगितलेले. पण माझा राजकीय प्रवास हा आपल्या सगळ्यांच्या समोरचाच आहे. 2012 पासून ह्या राजकीय जीवनामध्ये आली आणि प्रत्येकाकडून खूप चांगले अनुभव मला आलेले आहेत. आणि खास करून वडकुते साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर नेहमीच सर्वसामान्य, असं कधीच मी एवढा मोठा आहे, मी एवढा अनुभवी आहे असा कधी गर्व नाही. अजात शत्रू असंच वडकुते साहेबांचं नेतृत्व आतापर्यंत आपण बघितलेलं आणि यापुढे सुद्धा निश्चितच असंच बघायला मिळणार, यामध्ये आपल्याला शंका नाही. आणि भारतीय जनता पार्टी एक असा पक्ष आहे, त्याग आणि समर्पणाने तयार झालेला पक्ष आहे. आणि वडकुते साहेब, तुम्ही पक्षासाठी केलेलं बलिदान आणि त्याग याची जाणीव ठेवत आज पक्षाने आपल्याला संधी दिलेली आहे. नाही तर अनेक लोक म्हणतात काय तुमच्या पक्षात कोण विचारत नाही, काही नाही, पण काम करणाऱ्याला पक्ष नेहमीच लक्षात ठेवतो आणि योग्य वेळी योग्य संधी देत असतो. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबत तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जे बोलतात ते करतात. भलेही वेळ कधी थोडासा उशीर लागेल, पण जे बोलतात ते करतात, किंवा न बोलता सुद्धा अनेक गोष्टी करतात. कुठला नेता, कुठला कार्यकर्ता, काय त्याची क्षमता आहे ह्याची जाणीव, ह्याचं मोजमाप त्यांच्याकडे योग्य आहे. त्यामुळे कुठेही बोलायचं किंवा काही करायचं काम नाही. त्यांच्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नजर आहे, लक्ष आहे आणि कोण कुठल्या गोष्टीसाठी सक्षम ह्याची सुद्धा चांगली जाणीव त्यांना आहे. म्हणून नेतृत्वाने आपल्याला या ठिकाणी संधी दिलेली आहे. मला खात्री आहे की आपल्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला मिळालेल्या ह्या संधीमुळे, आपल्या आणि खासदार साहेबांच्यामुळे, केंद्रातील मोदीजींच्या सरकारच्या चांगल्या योजना आपण प्रभावीपणे आपल्या परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये तर राबवूच, पण वडकुते साहेब आपल्यामुळे या महाराष्ट्रातीलच नाही. त्या दिवशी खरं मला शपथविधीला जायचं होतं, परंतु रात्री आम्हाला प्रेमानंद महाराज बाबांचे आपल्या सगळ्यांना ऐकलं असणार. मला खासदार साहेब सकाळी आम्हाला 7-8 जणी आम्ही बहिणी मथुराला गेलो होतो. रात्री उशिरा पास आले की तुम्हाला त्यांचं दर्शन मिळेल म्हणून. मग मला वाटलं 4 वाजता बोलवलं, सकाळी 7-8 वाजेपर्यंत आपण फ्री होऊन दिल्लीला पोहोचू. परंतु त्यांचं प्रवचन आणि नंतर त्यांची वैयक्तिक भेटीला उशीर झाला म्हणून तो शपथविधीच्या सोहळ्याला मी येऊ शकले नाही. परंतु 7-8 राज्यामधून वडकुते साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी लोक आले होते. हे बघून कळतं की वडकुते साहेबांनी आपल्या जिल्ह्यामध्ये, हिंगोलीमध्ये, महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर सुद्धा आपल्याला जी संधी मिळाली ह्या लोकसेवेमध्ये काम करत असताना एवढं चांगल्या पद्धतीने लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे. कारण प्रमोद भाऊ तिथे होते, त्यांनी बघितलं 5-6 राज्यांमधून लोक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आली होती. हेच आहे की आपण समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये काम करत असताना लोकांचा विश्वास जिंकणं म्हणजेच सर्व काही जिंकण्यासारखं आहे. म्हणून आज परभणी जिल्ह्याच्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते आणि आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने धनगर समाज असेल किंवा ह्या राज्यातील एका चांगल्या नेत्याला इथे संधी दिलेली आहे आणि आपल्या माध्यमातून चांगलं काम ह्या परिसरामध्ये, या राज्यामध्ये, आजूबाजूच्या राज्यामध्ये उभं राहील. जे तुम्ही एवढ्या दिवसांपासून शेळी मेंढी महामंडळाचे अध्यक्ष होते, विधान परिषदेमध्ये आपण काम केलेले आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या अनुभवाचा फायदा निश्चितच आपल्या सर्व परिसरामध्ये होईल ह्याचा विश्वास मला आहे. आणि आपण सर्वजण मिळून चांगल्या पद्धतीने इथे लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम करूया. एवढंच या ठिकाणी बोलते, माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.